हॅलो मैत्रिणींनो, आज आहे ना दीदीच्या, दादाच्या आणि आमच्या पूजाच्या पसंतीची पदार्थ बनवणार आहे फुनके। 4 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ। एका पातेल्यात दोघी डाळ मिक्स करून त्यात 2 ते 3 पेले पाणी घालू। आता ही डाळ टाकली मी 4 वाजता। तिला आपण 2 तास भिजू देऊया। 2 तासानंतर मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता ही आपली डाळ भिजलेली आहे, तिला 4-5 पाण्याने धुवून घेऊ आणि उपसून घेऊ। आता ही आपली डाळ छान प्रकारे उपसून आणि कोरडी झालेली आहे। आपल्याला लागणारी सामग्री काढून घेतली आहे। लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, हिंग, जिरं आणि मीठ। आता आपण ही डाळ मिक्सर मध्ये वाटून घेऊया आणि त्यात आपण लसूण आणि जिरं ॲड करू। या ठिकाणी आपली डाळ काढून झालेली आहे आणि ती थोडीशी अशी थोडी जाडसर ठेवायची। कोथिंबीर घालू, तिखट, हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि छानपैकी मिक्स करून घेऊ। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। अशा प्रकारे आमच्याकडे पितळाची गाळणी होती, तुमच्याकडे स्टीलची असेल तर स्टीलची घ्या। तिला तेल लावून घ्या म्हणजे ते चिपकणार नाही। थोडा हाताला पाणी लावू आणि फुनके बनवून गाळणीमध्ये ठेवून द्यायचे। 10 मिनिट त्यांना वाफू द्यायचे। अशा प्रकारे 10 मिनिटं ठेवून बघून घ्यायचे ते झालंय की नाही। द्या त्याचं काय आमचे कढी फुनके तर फार छान झाले होते। आता तुम्हीही बनवा आणि आम्हाला सांगा कसे झाले।